साहेब कार्यतत्पर नाही आहेत. मॅडम मी सांगते गेटे साहेब तत्पर नाही आहेत. काय आपण चावडीवर उपयोग अशातला प्रकार आहे की चावडीवर असतात, गावच्या चावडी बसलेले असते. बोला तुम्ही, मी उठलो बोललो, पाटल बोलतो, पाटलाचे चार असतात. हो, मला तुमच्याशी बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. मग अहो कसं आहे की मागच्या असंच असतं, ते मागच्या दरवाजेतून येणारे लोक खूप बोलत असतात. पॉइंट ऑफ ऑर्डर मॅडम. मी पुढच्या सन्माननीय सदस्य कोण पुढच्या दरवाजाने किंवा पाठच्या दरवाजाने, मी पुढच्या तो दरवाजाने या सार्वभौम सभागृहाचा अधिकार आहे. प्रत्येक जण नियुक्त पद्धतीने आलेला आहे, त्याच्या वैयक्तिक पद्धतीने आलेला आहे. त्याला असे शब्द वापरू नका. ते पण हे मागून आल्यात. मी सांगतो ना, हे मागून आल्यात. सन्माननीय सदस्य आपण त्यांना वैयक्तिक बोला, त्यांना वैयक्तिक बोला. इतर सदस्यांना आपण नाही बोलू शकत. आपल्याला मॅडम एखाद्या व्यक्तीच्या विषयाबद्दल माहित नसेल ना, तर माहिती करून मॅडम येते. माझ्या विषयात बोलले नसते मॅडम. खूप महत्त्वाचे पण इथे सगळ्यांना जास्त करून अनुभव असल्या कारणाने जर ज्येष्ठ कोण बोलतंय तर पॉइंट ऑफ ऑर्डर घेऊन बोलावं. उगाच असं सगळ्या गोष्टीचं ज्ञान असल्यासारखं उगाच उठून बोलायची गरज नाही. सन्माननीय सदस्य मर्यादा असते की ज्याला ऑब्जेक्शन असेल त्यांनी उठून बोला. मी बोलली, मी काय बोलली का वेगळं बोलायला पाहिजे होतं, डायरेक्ट बोलायचं नव्हतं. बोलली माझं ऑब्जेक्शन आहे, माझं काम नाही झालं आणि नंतर मला बोलण्याची संधी द्यावी, हे सुद्धा बोलली मी. जर सदस्यांना ऐकायला येत नसेल तर मशीनी द्या. बोला सुरेश पाटील. पॉइंट ऑफ ऑर्डर. मशीनची आणि डोक्याच्या सन्माननीय सदस्य आपण मशीन आम्हाला वापरायची की नाही. सन्माननीय सदस्य आपण पॉइंट ऑफ ऑर्डर नाही घेता. उठला त्याचीच गरज आहे तुम्हाला. का कशाला गरज? सन्माननीय सदस्य कशाला गरज आहे? आधी समजून घ्या. सन्माननीय सदस्य आणि मला सन्माननीय सदस्य आपण बसा. इथं भांडण नाही चालू आहे. आपण इथं इलेक्शन खेळायला, निवडणुका खेळायला जमलो नाही. लोकांच्या